तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणती वस्तू पाण्यात पडल्यावरही ओली होत नाही? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए लोखंड, ऑप्शन बी दगड, ऑप्शन सी काच, ऑप्शन डी कागद. तुमच्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी काच. तुमचा दुसरा प्रश्न आहे, एक माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यात किती अन्न खातो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 20 टन, ऑप्शन बी 35 टन, ऑप्शन सी 40 टन, ऑप्शन डी 50 टन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 50 टन. तुमचा तिसरा प्रश्न आहे, प्रभू रामाच्या धनुष्याचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सारंग, ऑप्शन बी कोदंड, ऑप्शन सी गांडीव, ऑप्शन डी पिनाका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोदंड. तुमचा चौथा प्रश्न आहे, बिडी कोणत्या झाडाच्या पानापासून बनवली जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए तेंडू, ऑप्शन बी जॅकफ्रूट, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी जामुन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तेंदू. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशाचे पोलीस म्हशीवर बसून प्रवास करतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी आफ्रिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील. तुमचा सहावा प्रश्न आहे, पहिले जहाज कोणत्या देशात बांधले गेले? तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी इजिप्त, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी जपान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्राचीन इजिप्त. तुमचा सातवा प्रश्न आहे, भगवान श्रीरामाचे चित्र असलेल्या नोटा कोणत्या देशात आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नेदरलँड, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी इंडोनेशिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नेदरलँड. तुमचा आठवा प्रश्न आहे, जांभळा टोमॅटो कोणत्या देशात आढळतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणती भाजी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए पपई, ऑप्शन बी कारले, ऑप्शन सी कद्दू, ऑप्शन डी बटाटा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कारले. तुमचा 10वा प्रश्न आहे, हवा महल भारतातील कोणत्या शहरात वसलेले आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आग्रा, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी लखनौ. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.